थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 26 सप्टेंबरच्या भागात गार्गीसोबतच्या लग्नाची बैठक पक्की करत असताक्षणी अचानकपणे तिथे गायत्रीची एंट्री होते आणि तिथेच तेजसच्या मनात गार्गीबद्दल काहीच नसल्याचे जेव्हा मानसीला समजणार असते त्याच वेळेस मानसी खूप खुश होत अखेर ती तेजसला प्रेमाची कबुली देणार आहे. परंतु ती कशी ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तेजस गीताची वाट पाहत असता गीता तिथे तेजस डबा घेऊन आलेली असते. तेव्हा तेजस सांगतो की आलीस का? तुला सांगितलं ना वहिनी, अगं दगदग करू नकोस, तरी ऐकायचं नाव नाही. तेव्हा गीता सांगते की भाऊजी, मी तुमच्यासाठी जेवण झाल्यानंतर एक स्वीट डिश आणली आहे, पुरणपोळी. तेव्हा तेजस विचारतो की वा, एवढं गोडाधोडाचा आज केला आहे, आज काय स्पेशल आहे? तेव्हा गीता सांगते की आज नाही, उद्या आहे. तर ती पुढे उद्या नक्की काय आहे हे सांगणार इतक्यातच सुनंदा येते आणि ती तेजस समोर खुलासा करते, ते म्हणजे बघण्याचा कार्यक्रम आहे ना उद्या. तेव्हा तेजस विचार करतो की रणजितराव मिस मानसी यांना बघायला येणार आहेत, ही गोष्ट आईला कशी कळाली? तेजसचाही मोठा गैरसमज होतो. तेजस तिथे गीताला सांगतो की चालेल ना, आणि न चालायला काय झालं आहे, खरं तर या दिवसाची मी किती दिवस झालं वाट पाहतो आहे. तेव्हा गीता सुनंदा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि गीता विचारते की भाऊजी बघा, म्हणजे तुम्हाला खरंच चालणार आहे का हे? मग याआधी हे सगळं का सांगितलं नाहीत, का लपवून ठेवलं? तेव्हा तेजस सांगतो की खरंच म्हणजे या क्षणांची मी कित्येक दिवस झालं वाट पाहतो आहे, परंतु सांगताच नाही आलं. असं मग सांगत तेजस तिथे लाजत असतो आणि गीता सुनंदाला वाटत असतं की गार्गीसोबतच्या लग्नाला त्याचा होकारच आहे. तेव्हा गीता सुनंदाला सांगते की पाहताय ना आई, बहीण बहीण म्हणतात आणि माझ्यापासून गोष्टी लपवतात. तेव्हा तेजस सांगतो की असं काहीच नाही आहे ग बहिणी. तर तेजस तिथे मोठा खुलासा करतो. तो सांगतो की परंतु आता तुम्हाला गोष्ट कळली आहे ना, खरंच मिस मानसी यांच्यामुळे माझ्या लक्षात आलं, त्या ना खरंच खूप ग्रेट आहेत. आता ना मी विचार केला की आता थांबायचंच नाही, उडवून टाकायचा लग्नाचा बार. तेव्हा गीता सुनंदा खूप खुश होतात आणि गीता विचारते की परंतु मानसीचा संबंध काय? तेव्हा सुनंदा सांगते की अगं हो, माझं मानसीशी बोलणं झालं ना आणि त्याच नंतर कळालं मला. तेव्हा सुनंदा तेजसला विचारते की काय रे तेजस, परंतु ही गोष्ट तुझ्याकडून मला कळायला हवी होती, परंतु मानसीकडून कळली. तेजस चकित होतो आणि विचार करतो की काय, रणजितरावांसोबतच्या लग्नाचं बोलणी करायचे आहेत हे मिस लकीच्या आईला सांगितलं. तेजस एकटाच हसत असतो. तेव्हा गीता त्याला विचारते की भाऊजी नक्की काय होतंय? तेव्हा तेजस सांगतो की वहिनी, उद्याचा कार्यक्रम एकदा पार पडला ना की मग झालं. तेव्हा गीता सुनंदाच्या कानात सांगते की बहुतेक गार्गीचा विचार करतायत काय की, परंतु भाऊजी उद्याचा कार्यक्रम खरंच चांगलाच पार पडणार आणि या कार्यक्रमाला सर्वच जण उपस्थित असणार. तेव्हा तेजस विचारतो की काय, तू सुद्धा येतेस का? परंतु तू का येतेस? तेव्हा तिथे आबा येते आणि सांगते की दादा, अरे आपल्याच घरात कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर सर्वच जण असणार ना. तेजस पुन्हा विचारात पडतो. तो स्वतःचीच म्हणतो, मिस लकी चांप इतक्या खुश आहेत की त्यांनी याच्याबद्दल सगळ्यांनाच आमंत्रण दिलं आहे. तेजस विचारतो की परंतु बघण्याचा कार्यक्रम घरात कसं? तेव्हा सुनंदाच्या लक्षात येतं आणि ती सांगते की अरे हो, याला तर घराच्या बाहेर काढला आहे ना, मग आपण हा कार्यक्रम अंगणातच करूया. तेव्हा तेजस म्हणतो की काय अंगणात? ते काय तुळशीचं लग्न आहे का? आपण त्यापेक्षा खोलीतच करूया. कारण तेजसचा अजूनही गैरसमज तोच असतो की रणजित आणि मानसीच्या लग्नाची बैठक होणार आहे. तेव्हा सुनंदा सांगते की अरे कशाला, उगाचच मानसीला त्याचा त्रास नको, त्यापेक्षा आपण अंगणामध्येच ठेवूयात ना आणि आम्ही सर्व मिळून तयारी करू, तू काळजी करू नको, तर झालं ना. तेव्हा तिथे तेजस हसतो आणि सांगतो की काहीच हरकत नाहीये. त्यानंतर तेजस त्या तिघींनाही म्हणतो की परंतु त्या बाईचं काय, कैदाशीन जी आपल्या घरात आहे. तेव्हा त्यांना काहीच कळत नाही. तर तिथे गीता विचारते की कोण? तेजस सांगतो की तुझी जाऊबाई. तेव्हा आभा तेजसला सांगते की अरे दादा, तू काळजी नकोस करू, ती गेल्यानंतर आपण ठेवूयात ना कार्यक्रम. तेव्हा तेजस आभाला सांगतो की अगं एवढीशीच आहे, परंतु मेंदू खूप मोठा आहे, खूप विचार करतेस हा. तेव्हा गीता सांगते की ठीक आहे, ठरलं तर मग आपला उद्याचा अंगणामधला पाहण्याचा कार्यक्रम आता फिक्स आहे. तेव्हा तेजस खूप खुश होतो आणि सांगतो की हां फिक्स आहे. तर गीता आणि तेजस एकमेकांना टाळी देतात. त्यानंतर गीता तेथून जाते. तर सुनंदा तेजसला सांगते की उद्या लवकर उठ बाबा, आपल्याला खूप जास्त कामं आहेत. आणि आभा सुनंदा दोघेही झोपायला जातात.
तर तेजसचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो अजूनही त्याच गैरसमजत असतो की रंजित आणि मानसी यांच्याच लग्नाचे बोलणे होणार आहेत. तो विचार करतो की काय मिस मानसीने आमच्या घराच्यांना लळा लावला आहे. सगळेच जण त्यांचंच ऐकतायत. लग्न त्यांचं आणि उत्साह आमच्याच घरच्यांचा आहे. परंतु जाऊ देत, आता त्या दोघांचं लग्न पक्क झालं ना की मग मी सुटलो बाबा, असा विचार करत तेजसचा जीव आता कुठे भांड्यात पडतो. परंतु खरा धक्का तर तेजसला दुसऱ्या दिवशी मिळणार असतो. कारण बघण्याचा कार्यक्रम मानसीचा नाही तर तेजसचा असतो आणि तोही गार्गीसोबत. तर इकडे मानसीच्या जीवाचीही तितकीच घालमेल होत असते. ती संपतरावांच्या फोटोकडे येते आणि जे ठेवलेलं मंगळसूत्र असतं ते हातामध्ये धरते. त्यानंतर ती जेव्हा डोळे बंद करते तेव्हा तिला संपदाचं ते वचन आठवतं. तिने सांगितलेलं असतं की मी संपतराव सणस आज माझ्या नवऱ्याच्या वचनातून तुला मुक्त करते. तुला तुझा जो जोडीदार हवा आहे तो तू निवड मानसी. त्यानंतर मानसीला तेजसचा चेहरा आठवतो आणि मानसीला तेजसच्या प्रेमाची प्रचिती आलेली असते. तरी देखील मानसीच्या मनाने तिला सांगितलेलं असतं की प्रेमात स्वार्थ असतो तो फक्त त्याग, आणि तेजसच्या आनंदासाठी तुला त्याग हा करावाच लागेल. तेव्हा मानसी विचार करते की मला मिस्टर राष्ट्री त्यांच्यासोबत लग्न करायचं आहे. माझं प्रेम आहे त्यांच्यावर, परंतु मला हे नातं त्यांच्यावरती जबरदस्ती लादायचं नाही आहे. प्रेमाच्या पवित्र बंधनात असतो तो म्हणजे त्याग, आणि त्यांच्या त्यागासाठी मला शक्ती द्या, असं ती तिच्या बाबांच्या फोटोसमोर बोलते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सुनंदा देवासमोर हात जोडून सगळं काही कार्यक्रम चांगला पार पडण्यासाठी प्रार्थना करत असता तिथे गायत्री येते आणि ती सांगते की सासूबाई, जोपर्यंत जागेच्या पेपरवरती सह्या होत नाहीत ना तोपर्यंत या घरात मी काही चांगलं होऊच देणार नाही. गायत्री तेथून निघून गेली असता आभा, सूरज, दिनेश या दोघांनाही सुनंदाकडे घेऊन येते आणि ती दोघांनाही सांगते की आई आता जे सांगेल ते निमूटपणे ऐका. तेव्हा सुनंदा त्या दोघांसमोर खुलासा करते की आज तेजसच्या बघण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. तेव्हा त्या दोघांनाही धक्का बसतो आणि सूरज धक्क्यानेच विचारतो की आई, परंतु हे कधी ठरलं? तेव्हा आभा सांगते की हे सगळं गीता वहिनींनी ठरवलं आहे. नाही म्हणजे गीता वहिनीच्या पाहण्यात होती ती मुलगी, तुम्ही पाहिलीच असेल, गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी आलेली. तर तिथे सूरज सांगतो की परंतु वहिनीपासून लपून या गीताचं ना काय करावं कळतच नाही. तर तिथे दिनेश सांगतो की आई अगं कायच करते तू? हे बघ, तात्याने अजून देखील तेजसला माफ केलेलं नाही आहे आणि त्यातून तू बघण्याचा कार्यक्रम ठेवला आहेस. तेव्हा सुनंदा सांगते की हे बघ दिनेश, तेजस एकटा पडला आहे आणि या लग्नाच्या बघण्याच्या कार्यक्रमामुळे का असेना परंतु सगळं काही सुरळीत होईल. दिनेश तिथे सांगतो की परंतु गायत्रीचं काय? तेव्हा सुनंदा सांगते की अरे तेच तर, गायत्री अजून घरात नाही आहे ना, तोपर्यंतच आपण बघण्याचा कार्यक्रम उरकून घेऊयात. तर तिथे दिनेश म्हणतो की आई अगं तू असं अचानक सांगितलं आहे, मला सुट्टी घेता येणार नाही आहे. हां, परंतु मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेन घरी, परंतु गायत्री यायच्या आधी तुम्ही कार्यक्रम उरकून घ्या. तेव्हा सूरज सांगतो की अरे दादा, तू अजिबात काळजी करू नको, मी आहे ना, मी मदत करेन आईला. त्यानंतर सर्वच जण हात जोडून देवाकडे प्रार्थना करतात सगळं काही चांगलं पार पडण्यासाठी. दिनेश थोडा पुढे जातो. तेव्हा सुनंदा तयारी काय काय करायची आहे हे आबा सूरजला सांगत असता तो पळत माघारी येतो आणि तिथे सांगतो की अगं परंतु गायत्रीचे ते 2 चेले त्यांचं काय? तेव्हा आभा सांगते की दिनादादा काळजी करूच नकोस, त्यांची व्यवस्था मी केली आहे. आभा गीता या दोघींनीच भन्नाट प्लॅन रचलेला असतो. छाया त्या दोघांनाही आता तेथून बाहेर पाठवण्यासाठी सुयोगने खोटा विनोदला फोन केलेला असतो. तर तो सांगतो की आम्हाला एका डिटेक्टिव्हची गरज आहे. तेव्हा विनोद विचारतो की परंतु मी डिटेक्टिव्हगिरी करतो हे तुम्हाला कोणी सांगितलं? तर सुयोग सांगतो की आम्हाला देखील तुमच्यासारख्याच उघड्यासारखे डोळे उघडे ठेवून लक्ष ठेवणाऱ्या माणसाची गरज आहे. आम्हाला आमच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. तर तुमचा नक्की काय फैसला आहे? तेव्हा गीताला खूपच हसू येत असतं, कारण सुयोग नाटक करून का असेना परंतु विनोदला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असतो. तर विनोद तिथे सांगतो की आता तुम्ही फक्त लढ म्हणा. तेव्हा सुयोग आणि गीता या दोघांच्याही जाळ्यात विनोद अडकलेला असतो. तर सुयोग त्याचं कौतुक करत त्याला फोनवरती सांगतो की अचाट बुद्धिमत्ता आहे तुमची आणि त्याच बुद्धिमत्तेचे आम्ही तुम्हाला पैसे देऊ. तेव्हा विनोद विचारतो की किती? तर सुयोग सांगतो की 15,000. परंतु विनोदला वाटतं की महिन्याचे.
जेव्हा सुयोग सांगतो की तुम्हाला दिवसाचे 15,000 रुपये कामाचे मिळणार आहेत, तेव्हा विनोद एका पायावरती ते काम करायला तयार होतो. गीता इशाऱ्याद्वारे सुयोगला सांगते की असिस्टंट. तर सुयोग विनोदला फोनवरती सांगतो की हे बघा, जर तुमची असिस्टंट तुमच्या सोबत असेल तरच आम्ही तुम्हाला ही नोकरी देऊ. गीता इशाऱ्याद्वारे सुयोगला सांगत असते आणि सुयोग फोनवरती विनोदला आपल्या चाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असतो. तर तो सांगतो की जर तुमचा असिस्टंट तुमच्या सोबत असेल तर त्याला आम्ही एक्स्ट्रा 5,000 रुपये देऊ. विनोदचं लक्ष छायाकडे जातं आणि तो सांगतो की आहे, माझ्या बघण्यात एक असिस्टंट आहे. त्यानंतर विनोद विचारतो की नक्की कुठे यायचं आहे. तर गीता इशाऱ्याद्वारे सांगते की BS रोडला. तेव्हा सुयोग सांगते की हो, BS रोडला या आणि येताना एका हातात टोमॅटो आणि दुसऱ्या हातात बल्ब घेऊन या, म्हणजे आमच्या लक्षात येईल. त्यानंतर सुयोग सांगतो की आयत्यावर कोयता हा आपला कोडवर्ड असेल. नाही म्हणजे बोलायला जरा अवघड आहे, परंतु हाच कोडवर्ड आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. विनोद आणि छाया या दोघांनाही घरातून गायब करण्यासाठीचा त्यांचा प्लॅन आता सक्सेसफुल झालेला असतो. तेव्हा सुयोग गीताला सांगतो की वहिनी, अगं हा मासा आपल्या गळाला लागला, परंतु तू का हे सर्व करायला सांगितलंस. तेव्हा गीता खुलासा करते की तुमचे मित्र तेजस भाऊजी यांचा आज बघण्याचा कार्यक्रम आहे आणि त्यांना मुलगी देखील पसंत आहे. तेव्हा सुयोग चकित होतो आणि विचारतो की तेजाला, नाही शक्यच नाही आहे. त्यानंतर गीता सांगते की हो, भाऊजींनी स्वतः होकार दिला आहे या लग्नाला. तर तिथे सुयोग विचारतो की परंतु मुलगी कुठे, नक्की कोण आहे ती. तेव्हा गीता सांगते की तुमच्या बघण्यातच आहे. सुयोगचा गैरसमज होतो आणि त्याला वाटतं की मानसीच असणार आहे. परंतु गीता ज्यावेळी मोठा गौप्यस्फोट करते, ती गार्गीचं नाव घेते, तेव्हा सुयोग हादरतोच. तर सुयोग तिथे विचार करतो की गार्गी तर मला आवडते हे तेजसला माहिती आहे, तरी देखील तो या लग्नाला कसा तयार झाला. तर गीता त्याला सांगते की अरे सुयोग, किती प्रश्न विचारतोयस तू, चल बरं पटकन, असं म्हणत ती त्याच्या हाताला धरून खेचतच त्याला घरी घेऊन जाते. इकडे बघण्याचा कार्यक्रम होणार असतो, त्यामुळे तेजससुद्धा त्या तयारीमध्ये सहभागी असतो, कारण त्याला वाटत असतं की मानसीच्या बघण्याचा कार्यक्रम आहे. तेजस विचार करतो की मिस लकी चॅम्प यांच्या बघण्याच्या कार्यक्रमामध्ये घरचे सगळे सहभागी आहेत. मिस लकी चॅम्प, खरंच तुम्ही सर्वांना आपलंसं करून घेतलं का. त्यानंतर आभा सूरज दोघेही चेअर घेऊन बाहेर आले असता तेजस त्यावरती आणलेला शर्ट खालती फेकून देतो. तेव्हा आभा तेजसकडे हट्टच धरते की आज बघण्याचा कार्यक्रम आहे आणि आजच्या दिवशी हा तू जुना शर्ट का घातला आहेस दादा, तो काढ बरं आणि हा घाल. तेव्हा तेजस सांगतो की काय, परंतु बघण्याचा कार्यक्रम काय माझा आहे. आत्ता सर्वांच्या लक्षात येतं की तेजसचा किती मोठा गैरसमज झाला होता आणि तिथे सर्वच जण मिळून एकत्र सांगतात की हो, बघण्याचा कार्यक्रम तर तुझाच आहे. तेजसला जबरदस्त धक्काच बसतो. सूरज सुनंदाला विचारतो की आई, अगं तू याला काही सांगितलंच नाही का. तेव्हा आभा सांगते की सांगितलं ना दादा, कालच तुला सांगितलं होतं ना बघण्याचा कार्यक्रम आहे म्हणून. तेव्हा तेजस धक्क्यानेच विचारतो की काय, म्हणजे ते तुम्ही माझ्याबद्दल बोलत होतात. तेव्हा सुनंदा सांगते की हो, आपल्या घरात लग्नाच्या वयाचं कोण आहे, तूच आहेस ना. सुनंदा तेजसला विचारते की मग तेजस, तुला काय वाटत होतं की कोणाचा बघण्याचा कार्यक्रम आहे. तेजस मानसीचं नाव घेणार, परंतु तो गप्पच होतो. तर इकडून रणजित रजनी दोघेही मानसीच्या घरी यायला निघालेले असतात. गाडीत बसताक्षणी तिथे रणजित रजनीला बजावतो की हे बघ आई, आपण आता त्यांच्या घरी चाललो आहोत. मग आपल्यावरती त्यांचा राग आहे, रागाच्या भरामध्ये ते आपल्याला काहीही बोलू शकतात, परंतु प्लीज ते सगळं सहन कर, ऐकून घे, चूक आपलीच होती. परंतु हे बघ आई, तिथे जाऊन जर तू वाद घालणार असशील ना तर मी एकटा जातो. तेव्हा रजनी सांगते की रणजित पुढे बघ, मी एवढं सगळं कशासाठी घेतलं आहे. मानसी जरी तुझी होणारी बायको असली तरी ती होणारी जागीरदाराची सून आहे. हे बघ रणजित, जर तुला हवं असेल तर मी त्यांच्या पायावरती डोकं ठेवून माफी मागते, तरी तू खुश होणार आहेस ना. माझ्यासाठी तुझं सुख सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा रणजित हसतो. तर त्यानंतर ते दोघेही मानसीला मागणी घालण्यासाठी तेथून निघतात. इकडे मानसी तावातावाने बाहेर निघाली असता ती संपदा मानसीला विचारते की कुठे निघाली आहेस. तेव्हा मानसी खोटं सांगते की केकचं सामान आणायला. तर संपदा सांगते की मानसी, आणि परत केव्हा येणार आहेस. तेजसचा बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तुला काय वाटतं. हे बघ मानसी, तू निर्णय घेतला आहेस, मग त्याला सामोरंही जा. तेव्हा मानसी सांगते की आई प्लीज हा विषय नको आता. तेव्हा संपदा सांगते की विषय तर बंद होईल मानसी, परंतु तू घेतलेल्या निर्णयाचं काय.
मानसी तिथून निघून जाणार तेव्हा संपदा तिला थांबवते आणि तिला सांगते की हे बघ मानसी, मी आई म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून तुला सांगते आहे की तेजसबद्दल तुझ्या मनात नक्की काय विचार चालू आहेत ते तू तेजसला सांग. तुमचं नातं नक्की काय आहे याचा विचार कर. संपदाने तर मानसीला सांगितलेलं असतं तेव्हा मानसी विचार करते की खरंच कसं सुरू झालं हे नातं आणि कुठून सुरू झालं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत. बघण्याचा कार्यक्रम ठेवला असता गार्गी तिचे कुटुंबीय आलेले असतात बोलणे करण्यासाठी. तेव्हा गार्गीला सुनंदा विचारते की आमचा तेजस तुला पसंत आहे ना. तेव्हा गार्गी होकार देते. तर सुनंदा सांगते की आमचा तेजसकडून सुद्धा होकारच आहे. हो ना तेजस. इतक्यातच गायत्री येते आणि ती सर्वांसमोर सांगते की तो कसला होकार देतो आहे. त्यानंतर गायत्री सर्वांसमोर तिची खरी ओळख देते. गार्गीच्या आईबाबांना गायत्री सांगते की मी गायत्री प्रभू या घराची मोठी सून. तर घरातील सर्वच जण धक्क्यात असतात कारण त्यांनी गायत्रीपासून लपून या कार्यक्रमाचा घाट घातलेला असतो, परंतु पूर्ण प्लॅन फिसकटलेला असतो. गायत्री तिथे सुनंदाला विचारते की सासूबाई, तुम्ही मला न विचारता, मला काहीच न कल्पना देता हा कार्यक्रम कसा ठरवलात. तेजसला देखील अखेर आता हेच हवं असतं कारण त्याला गार्गीसोबत लग्न करायचंच नसतं आणि गायत्रीमुळे ते लग्न आता होणार नाही या एका गोष्टीनेच तेजस आता खूप खुश असतो.